नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 24 मार्च 2025 चालू घडामोडी म्हणजेच नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलचे करंट अफेअर्स। चला तर पहिला प्रश्न आहे, साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार यंदा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, विनोद कुमार शुक्ला यांना। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, कोणत्या राज्याचे प्रसिद्ध कवी विनोद कुमार शुक्ला यांना साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, छत्तीसगड। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, कवी विनोद कुमार शुक्ला यांना कोणत्या भाषेतील लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, हिंदी। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, यंदा साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात येणार असून छत्तीसगडमधील लेखनकला हा सन्मान मिळण्याची कितवी वेळ आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, पहिली। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, नवी दिल्ली येथे सुरू असलेले खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राचा स्वरूप उन्हाळकरने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, सुवर्ण पदक जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, नवी दिल्ली येथे सुरू असलेले खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नेमबाजीमध्ये जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, नवी दिल्ली येथे सुरू असलेले खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या स्वरूप उन्हाळकरने सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र राज्यातील। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, जगातील जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 23 मार्च रोजी साजरी करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सर्वाधिक T20 सामना खेळणारा कितवा भारतीय ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नंबर 3। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने नुकताच कितवा T20 सामना खेळला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 400। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ भारतात कोणता दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 23 मार्च रोजी। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, कोणत्या राज्यातील पंचकुला येथे कॅच द रेन 2025 अभियान सुरू होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, हरियाणा राज्यात। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 24 मार्च रोजी साजरी करण्यात येतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, रक्तकोश, ई रक्तकोश। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कुठे धावणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, कोणत्या देशाची कॅन्डेला कंपनी मुंबईमध्ये पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, स्वीडनची। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, कोणत्या लष्करी जहाजबांधणी कंपनीने स्वदेशी तवशा युद्धनौकेची यशस्वी जलावतरण केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, गोवा शिपयार्ड लिमिटेड। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, अशोक सिंग ठाकूर। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, भारताच्या सार्वजनिक बँकांनी 2023-24 मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक किती लाख कोटी निव्वळ नफा नोंदविला आहे? तर याचं बरोबर आहे उत्तर ऑप्शन बी, 1.41 कोटी। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, रोहित शर्माने सर्वाधिक IPL सामने खेळणाऱ्यांमध्ये कितवे स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, दुसरे। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, सार्वजनिक क्षेत्राच्या बँकांकडून 2023-24 या आर्थिक वर्षात दिलेल्या लाभांशात किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 32.7% वाढ झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, कोणत्या IITने देशाच्या सीमेवर टेहाळणी करण्यासाठी अत्याधुनिक रोबोट विकसित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, IIT गुवाहाटीने। पुढचा प्रश्न आहे नंबर 23, IMFच्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था 2025 मध्ये किती ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 4.3 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 24, भारत
कोणत्या देशामध्ये खंजर सराव नुकताच पार पडला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, किर्गिस्तान. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. गोईबिबो तिकीट बुकिंग कंपनीने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, ऋषभ पंतची निवड केली आहे. मित्रांनो, हे होते 24 मार्च 2025चे चालू घडामोडी लेटेस्ट करंट अफेअर. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. इथेच थांबूया.